समर्थ. आज रविवार, सूर्याचा वार, प्रधानाचा वार आणि राजाचा वार. तर त्याच्यासाठी आज सगळ्यात प्रथम आपल्याला सूर्य देवाला जल द्यायचं आहे. आज सूर्यग्रहण आहे, त्याचप्रमाणे पितृ अमावस्या आहे. त्या सगळ्याचा प्रभाव आपल्याला वर होतो. त्याच्यामुळे आज आपल्याला जल देताना गुळ, लाल फूल, कुंकुम, काळे तीळ आणि तांदूळ हे सगळं घालून सूर्याला आज आपण जल देणार आहोत. त्यांची 12 नावे, त्यांची आरती करणार आहोत. त्याच्यात गणपतीला फूल आणि दुर्वा व्हायचा आहे. लाल फुल आज सगळीकडे वाहू शकता. आज लाल फुलाचं खूप चांगलं असतं. पांढरी फुलंही आज वाहू शकतात, कारण आज पितृ अमावस्या सुद्धा आहे. आज त्याच्यानंतर शंकराच्या पिंडीवर तुम्हाला तीळ आणि जल अर्पण करायचंय. पांढरी फुलं आणि बेल अर्पण करायचं आहे. आजचा पितृचा महिन्याचा शेवटचा दिवस आहे. पितृ अमावस्या आपण असं म्हणतो. आणि ह्या पितृ अमावस्येमध्ये आपल्या असलेल्या सर्वच पितृंना आपण धन्यवाद करतो आणि त्यांना गमन करण्यास सांगतो की आपल्याला खूप आशीर्वाद द्या. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या क्षमा मागतो. त्याच्यासाठी आज सर्व पितृ अमावस्येला आपण पिंडदान करतो आणि हे आपलं कर्म आहे. कर्माचं फळ जर तुम्हाला पाहिजे तर पिंडदान करणं आवश्यक आहे. ह्या 15 दिवसात आपण हे केलेलं आहे आणि दानाबरोबर केलेलं आहे. प्रत्येक दिवसाला आपण वेगवेगळं दान आणि वेगवेगळी पूजा आणि वेगवेगळे पितृंची पूजा केलेली आहे. तर आजच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येला तुम्ही तुमचा कुटुंबानुसार, परंपरेनुसार तुम्ही तुमचं पान बनवायचं आहे. ह्या वेळेला मात्र पान बनवताना आज विशेष काळजी करायची आहे की केळीच्या पानावर असावं. पांढरा भात आणि त्याच्यावर दही हा एक वेगळा नैवेद्य असतो, कारण आज पांढरा नैवेद्य असतो. त्याचप्रमाणे नैवेद्य ज्या ज्या ठिकाणी ठेवायचे आहे ते सांगते. आपल्याला किती नैवेद्य काढायचे? पहिला नैवेद्य काढायचा आहे गाईचा, आपल्या घराचा. आपल्या दारामध्ये पितृ उभे असतात आजच्या दिवशी विशेष करून, कारण ते निघताना आपल्या घराकडे येतात आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी थांबलेले असतात. तर त्यांना आपण दारामध्ये तिथे आपल्या दाराच्या इथे बाहेर छोटासा नैवेद्य ठेवायचा आहे, कारण ते तिथला नैवेद्य खाऊन तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन जातात. जर दारामध्ये नैवेद्य ठेवला नसेल तर त्या पितृ दुःखी होतात आणि दुःखी होऊन ते निघून जातात. कधी कधी ते आपल्याला शापही देतात आणि आपल्या दारावर डोकं आपटून जातात, असं गरुड पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि मग ते दुःखी होऊन दुसऱ्या पितरांबरोबर त्यांनी आणलेलं जेवण खातात. तर असं हे दुःख नसावं म्हणून दारामध्ये एक छोट्याशा पानावर डाव्या बाजूला तुम्ही छोटासा नैवेद्य ठेवायचा आहे. गाईचा नैवेद्य आहे, कुत्र्यांचा नैवेद्य आहे, कारण पितृपक्षामध्ये कुत्र्यांना दान फार महत्वाचं आहे. पक्ष्यांना म्हणजे कावळ्याचा नैवेद्य आहे, तो देणं आवश्यकच आहे. अशा प्रकारे हे वेगवेगळे नैवेद्य तयार करायचे आणि त्याप्रमाणे ते द्यायचे आहे. आजच्या नैवेद्यामध्ये एक विशेष असं आहे की गुळाचा खडा ठेवणं आवश्यक आहे, कारण आज रविवार आहे, मंगळाचा काळ सुद्धा चालू आहे आणि पितरांना गुळ अर्पण करायचा आहे. तर गुळाचा खडा ठेवा. एक वेगळा खडा तुम्ही एका छोट्या प्लेटीमध्ये ठेवा. पितरांना तुम्ही तो बोला की तुम्ही ह्या घ्या आणि खुश व्हा, आम्हाला खूप आशीर्वाद करून जा, असं 3 वेळा बोला आणि मग तो खडा तुम्ही खा, ज्याच्याने पितृ तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत असं तुम्हाला संकेत मिळतील. अशा प्रकारे आजचा हा पितृ आहे. संध्याकाळी मात्र तुम्हाला न विसरता धूपबत्ती करायची आहे. दक्षिणेला चांगला मोठा दिवा लावा जो रात्रभर जाईल. त्याचप्रमाणे घरामध्ये एक शेणी घ्या, कापूर घ्या, कोळसा घ्या, धूप घ्या, काळे तीळ घ्या आणि ती पूर्ण शेणी संपेपर्यंत पूर्ण घरामध्ये धूर होऊ द्या आणि पूर्ण घरामध्ये दारामध्ये सगळीकडे आज अमावस्या असल्यामुळे तुम्ही धूप करा. त्याच्यामुळे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी बाहेर जाते. जर तुम्ही घरामध्ये मीठ वगैरे ठेवलेलं असेल, आज ते सगळं मीठ विसर्जित करून टाका आणि उद्या नवीन मीठ ठेवायचं आहे, म्हणजे सोमवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी. आज सूर्यग्रहण जरी असलं तरी ते आपल्या भारतामध्ये नाहीये, परंतु आपल्या ग्रहमानाप्रमाणे ते आपल्या पत्रिकेमध्ये किंवा ग्रहांच्या स्थितीमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे सूर्यग्रहणाची काही अट आपल्याकडे नाहीये. तर अशा प्रकारे आज सगळ्यात
म्हणजे अमावस्याच आहे. तुम्ही दान धर्म करा, तुमच्या पित्रांना जे आवडतं ते त्यांना बनवा किंवा लोकांना द्या, घरी कुणाला बोलवून जेवण द्या आणि काही वस्तू दान करा. मी काल सुद्धा सांगितलं, जर जमलं तुम्हाला छोटीशी चांदीची गाय जर दान मध्ये करता आली तर ती नक्कीच द्या, कारण हे दान सगळ्यात मोठं दान असतं. आणि विष्णू हरीचा जप करा. श्री स्वामी समर्थ.